सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। आत्मरूप गणेश केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। क्षेत्र क्षेत्र विभाग योग अर्थात श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यातील 13वा अध्याय आहे। 13व्या अध्यायाची सुरुवात काल आपण प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये केलेली होती। ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायाला प्रारंभ करताना सुरुवातीच्या 6 ओव्यांच्या माध्यमातून भगवान गणेशांचं स्मरण श्री गुरूंच्या स्वरूपातून करतात। वैदिक सनातन संस्कृतीच्या मध्ये कार्यारंभी भगवान गणेशांचं स्मरण हे केलं जातं। सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की आपला व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करा। तेजश्री कोण आहे? त्यांचा व्हिडिओ चालू आहे। तेजश्री आणि ऑडिओ बंद करा। अरे राम यांचा व्हिडिओ बंद करते जरा। किंवा गणेश असेल तर गणेशला म्हणा प्लीज त्यांना रिमूव्ह कर पाहिजे ग्रुप मधून। तेजश्री मॅडम आपण आपला व्हिडिओ बंद करा।
वैदिक सनातन संस्कृतीच्या मध्ये कार्यारंभी गणेशांचं स्मरण हे केलं जातं, कारण विघ्नांचं हरण करणारा श्री गणेश आहेत. म्हणून कोणत्याही कार्याचा आरंभ असेल, मग ते कार्य शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो, सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो, कोणत्याही कार्याचा आरंभ हा गणेशांच्या स्मरणाने होतो. भगवान गणेशांची आराधना, त्यांची पूजा सांगणारा एक स्वतंत्र उपनिषद आहे. गणपती अथर्व शीर्ष असं म्हटलं जातं. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. गणपतीला वाङ्मयाचं स्वरूप दिलं आहे आणि गणेश म्हणजे प्रत्यक्ष चिन्मय म्हणजे ज्ञान आहे. महाराज आवाज येत नाही. तुम्हालाच येत नसेल, बाकीच्यांना येतो आवाज. तुमच्याकडे रेंज नसेल. सॉरी. सगळ्याच कार्यामध्ये गणपतीचं स्मरण हे केलं जातं. आणि गणपती अथर्व शीर्ष हे खास भगवान श्री गणेशांचं यथार्थ स्वरूप प्रगट करणारा हा श्रुती प्रकरणातला ग्रंथ म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र अशी गणेशांची महती आहे. पण दैनंदिन व्यवहारामध्ये कोणत्याही कार्यासाठी, मग ओही असेल, पेन असेल, या संबंधाने श्री गणेशाच्या सगळ्या कुटुंबियांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण कार्तिकी स्वामींची आठवण येते. तिकडे साऊथमध्ये अय्यप्पा असं म्हणून कार्तिकेयांचं बंधूच त्यांना ओळखलं जातं. गणपतीच्या ह्या 5 पत्नी आहेत, त्याची आठवण हे व्यावहारिक व्यवसायातले लोक नेहमी करत असतात. रिद्धी, सिद्धी ह्या गणपतीच्या पत्नी आहेत. तुष्टी, पुष्टी आणि श्री ह्या गणेशाच्या 5 पत्नी म्हटल्या जातात. आणि म्हणून वहीला सुरुवात करताना व्यावसायिक लोक रिद्धी सिद्धी असं लिहितात. नाहीतर काही लोक गणेशाचे जे पुत्र आहेत शुभ आणि लाभ असं लिहितात. शुभ आणि लाभ हे गणेश पुत्र आहेत. अमोद, प्रमोद हे त्यांचे नातू म्हटले जातात. ओम गंग गणपतये नमः हा गणेशाचा मंत्र म्हटला जातो. अर्थात प्रत्येक कार्याच्या आरंभी गणेशांचं स्मरण करण्याचं काय कारण आहे? परीक्षा देणार पण माझ्या ऑफिसमध्ये येण्यासाठी करता येईल. अरे राम, यांचं हे व्हिडिओ बंद कर रे. लक्ष ठेव सध्या. 1-2 दिवस नवीन लोक असतात, त्यांना माहिती नसतं. याचं कारण काय आहे गणेशांचं स्मरण करणं? कारण विद्येची देवता श्री गणेश आहे आणि 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणून श्री गणेशांचं महत्व आहे. सगळ्या विद्यांचा मालक, अधिपती, सम्राट म्हणून गणेशांची ओळख आहे. 14 विद्या आणि 64 कला यांचाही अधिपती आहे म्हणून ओळखलं जातं. 14 विद्या आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये विद्वानांचा मतप्रवाह आहे 14 विद्या कोणत्या मानाव्यात. पण सामान्य पद्धतीने असं म्हटलं जातं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद. नंतर 5 छंद,
6 शिक्षा, 7 व्याकरण, 8 निरुक्त, 9 ज्योतिष, 10 कल्प, 11 न्याय, 12 मीमांसा, 13 पुराण आणि 14 धर्मशास्त्र. हे या 14 विद्या म्हटल्या जातात. त्याचप्रमाणे 64 कला, या 64 कलांच्या मध्ये अनेक गोष्टी अशा संगीत आहे, साहित्य आहे, अभिनय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धकला आहेत. अशा एकूण 64 कला म्हणल्या जातात. या 64 कला, 14 विद्या यांचा अधिपती श्री गणेश म्हणून कोणतंही कामाच्या आरंभी त्यांचं स्मरण केलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या 13व्या अध्यायाला प्रारंभ करण्यापूर्वी मंगल केले आहेत गणेशांचं. ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन तर अनेक अध्यायामध्ये केलं आहे. सुरुवातीलाच देखा षडदर्शने म्हणिपती, तिची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरती अयोध्ये हती, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण आणि दर्शनकार सगळ्यांना एकत्रित आणून एक रूपकात्मक गणेशांचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये केले आहेत. गणपतीचे 6 हात, त्या 6 हातांच्या मध्ये असणारे आयुध कोणते, कमरेला शेला कोणता, डोक्यावरती असणाऱ्या दुर्वा कोणत्या, गणपतीचे पोट म्हणजे काय, डोकं म्हणजे काय, पाय म्हणजे काय, याप्रमाणे अकार चरण युगल, उकार उदार विशाल, मकर महामंडल मस्तकाकारे, असं म्हणून गणेशाचं वर्णन खूप विस्ताराने आणि शास्त्रीय पद्धतीने तिथे केलं आहे. इथे गणेशाचं वर्णन केलं आहे ते आपल्या आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून. म्हणून आत्मरूप गणेश आपल्या आतमध्ये असणाऱ्या त्या चेतन तत्वाला ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गणेश म्हटलंय. आणि त्या आत्मरूप गणेशाचं स्मरण केलं असताना काय होतं तर सकळ विद्यांचे अधिकरण होय. सकळ म्हणजे संपूर्ण, विद्यांचे म्हणजे विद्यांचे, अधिकरण म्हणजे आश्रयस्थान, आधार. आणि सकळ विद्यांचे असतं म्हणताना ह्या 14 विद्या, या सगळ्या विद्यांचं अधिकरण. आणि त्याचप्रमाणे अध्यात्म विद्या सुद्धा ह्या सगळ्या विद्यांची अधिष्ठाती विद्या म्हटली जाते. म्हणून गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे अध्यात्म विद्या विद्यानाम. सगळ्या विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या हे भगवंताचं स्वरूप मानलं जातं. म्हणून त्या गणेशाचं स्मरण केलं असताना स्मरण करणारा सगळ्या विद्यांचा अधिष्ठाता बनतो. कारण अभिवादनशीलस्य नित्यम ऊर्ध्वोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम, असं प्रसिद्ध श्लोक आहेत. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये नमस्कार करणं हा जर स्वभाव ठेवला, अभिवादनशीलस्य, शील म्हणजे स्वभाव, आणि तो नित्यम ऊर्ध्वोपसेविना, जे ज्ञानवृद्ध आहे, तपवृद्ध आहे, वयोवृद्ध आहे, विद्वान आहेत, त्यांचं नेहमी स्मरण आणि दर्शन केलं, नमस्कार केला, तर नमस्कार करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये आयुः म्हणजे आयुष्य, विद्या म्हणजे या सगळ्या प्रकारच्या विद्या, आयु, विद्या, यश आणि बल, ह्या 4 गोष्टी प्राप्त होतात.
आणि आपल्या समोर ज्ञानाने, वयाने आणि अनुभवाने एखादा महापुरुष आला आणि त्याला आपण इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं, किंबहुना जाणून त्यांचा अपमान केला नमस्कार करण्याच्या ऐवजी, तर ह्या 4 गोष्टी त्याच्या नष्ट होतात. आयुर्विद्या यशोबलम. म्हणून एक औपचारिकता म्हणून सुरुवातीला हा प्रयत्न करावा आणि नंतर आपला स्थायी भाव बनावा की मोठ्या महापुरुषांना नमस्कार करण्यामध्ये ह्या आपल्या सद्गुणांचा विकास होतो. आणि जर त्यांचं श्रेष्ठ महापुरुषांचं अवमूल्यन केलं, दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं आपण त्यांना, तर आपल्या आयुष्यामध्ये आयुर्विद्या, यश आणि बल हे क्षीण होऊन जातं, नष्ट होऊन जातं. म्हणून याची काळजी घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला हा एक व्यवहारशास्त्र आणि त्या पाठीमागची फिलॉसॉफी या 6 ओव्यांच्या माध्यमातून समजून सांगत आहेत. म्हणून सकळ विद्यांचे अधिकरण होय. तो सगळ्या विद्यांचं अधिकरण म्हणजे अधिष्ठाता बनतो, आश्रय बनतो, तो बेस बनतो, तो सबस्ट्रॅटम अशा स्वरूपात तो होतो. मग असे जे श्री गणेश आत्मरूप आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते म्हणजे माझे श्रीगुरु आहे. तेची श्रीगुरूंचे श्रीचरण बंधू. आताच आपण पाहिलं गणेशांच्या ह्या पत्नीच्या पैकी श्री ही पत्नी आहे. तसं ब्रह्मविद्याला सुद्धा श्री असं म्हटलं आहे. अर्थात ज्यांच्याजवळ ही ब्रह्मविद्या मुळातच नैसर्गिकरित्या राहते अशी जी श्रीगुरु, त्या श्रीगुरूंचे श्रीचरण बंधू, त्यांचे श्रीचरण म्हणजे त्यांच्या पायाचं मी वंदन करतो. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिथे वर्णन करताना हे हृदय आपुले चौफाळुनिया भले, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची असं वर्णन केलं. त्यानंतर त्या ठिकाणी ऐक्य भाव कोणता, सर्व इंद्रिय म्हणजे ही प्रकारची पुष्प आहेत, अनन्योदक धुवट, तिथं वासना जे तन्निष्ठ, तिथं लागलेसे बोट चंदनाचे असं म्हणून अहम धूप जाळू, नहम तेज ओवाळू, अशा प्रकारे खूप रूपकात्मक विस्ताराने वर्णन केलं. आणि माझी तनु म्हणजे शरीर आणि प्राण हे श्रीगुरूंच्या साठी असणारे चरण आहेत, त्याच्या मी पादुका तयार करील असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लिहू श्रीगुरु चरण, करू भोग मोक्ष लिंबोलोन पाया तया असं तिथे म्हटलं आहे. या श्रीगुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा. श्रीगुरूंच्या चरणसेवेला मी जेव्हा पात्र होईल तेव्हा माझ्या जीवनामध्ये काय काय घडेल त्याची खूप मोठी यादी अगदी ह्याच ओव्यांच्या त्या 15व्या अध्यायामध्ये दिली आहे. जसं की पूर्व दिशेला सूर्योदय झाला असताना इतर दिशांना सुद्धा प्रकाश प्राप्त होतो. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची, तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. श्रोत्यांना आता ज्ञानाची दिवाळी प्राप्त होणार आहे, कारण मी आता श्रीगुरूंचं वंदन केलं आहे, मानस पूजा केली आहे, आणि त्यामुळे आता माझ्या जीवनामध्ये एक अलौकिक असं अदृष्ट प्राप्त होईल. आणि त्या अदृष्टाच्या द्वारे काय काय प्राप्त होईल की जे अतर्क्य, जे मन बुद्धीला सुद्धा कळणं शक्य नाही असे असणारा जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व माझ्या शब्दातून अभिव्यक्त होईल.
माझ्या वाणीमध्ये अमृताप्रमाणे अनुभव येईल. जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. माझ्या वाणीमध्ये एक प्रकारचा अमृतमय अनुभूती येईल. गुरूंनी कृपा केली तर माझ्या जीवनात काय घडलं? रिकाम म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता आयुषी गोड अतुडले. मी सहज बसलो आणि रिकामा होतो म्हणून बोलायला सुरुवात केली तर माझ्या बोलण्यातनं गीतेसारखा ग्रंथ अभिव्यक्त झाला. याचं कारण श्री गुरूंनी माझ्यावरती केलेली ही अलौकिक कृपा आहे. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी खूप मोठा विस्तार त्या 15व्या अध्यायामध्ये केला. जसं एखाद्या माणसाचं दैव जर चांगलं असेल तर जेवणामध्ये आपण खडे जरी शिजवले तर अमृताचे तांदूळ होतात. तसं आता माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावरती कृपा केल्यानंतर जे मनाला बुद्धीला कळणार नाही असं ब्रह्मतत्व मी तुमच्या स्वाधीन करील आणि तो देव शब्दाचा चमत्कार होय. तो देव होय शब्दाचा चमत्कारू असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. आणि शेवटी त्याचा समारोप करताना असं म्हटलं आहे, होऊन टाके संसारो मोक्षमय आगवा. हा संपूर्ण संसार माझ्याकरता हा मोक्षमय होऊन जाईल असं तिथे वर्णन केलं. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्या गुरूंचं वर्णन करताना म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. जे वर्णन इथे केलं आहे ना तसंच 12व्या अध्यायामध्ये गुरु म्हणजे आपल्या साधकांची माऊली आहे. आणि तिचं वंदन केलं असताना पिके सारस्वत तुझे पाऊली, तुझे पाऊली सारस्वत पिके. तुझ्या पाऊलांचं वंदन केलं असताना प्रत्यक्ष सरस्वतीचं पीक त्या नमस्कार करणाऱ्याच्या जीवनामध्ये येतं. म्हणून अहो सद्गुरूची गुरुकृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते, तो सकळ विद्यांच्या सृष्टी धात्रा होय. तो सगळ्या विद्यांचा ब्रह्मदे अधिपती बृहस्पती बनतो. श्री गुरूंचं स्मरण आठवण केली तर असं वर्णन 12व्या अध्यायामध्ये आहे, 13व्या अध्यायामध्ये आहे आणि बऱ्याच पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. म्हणून मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. अर्थात मुळातच ज्ञानराजांचं आपल्या गुरूंच्या विषयी एक अलौकिक प्रेम असल्यामुळे जिथे वेळ भेटेल तिथे गुरूंचं वर्णन करतात. आणि म्हणून श्री गुरूंचे श्री चरण बंधू. आता जो आत्मरूप माझ्या अंतःकरणामध्ये गणेश आहे ते श्री गुरूंची पाऊल आहे, त्यांनाच मी नमस्कार करतो. याला म्हणायचं गुरूंच्या विषयी असणारा आदर. आता इथून पुढे या पुढच्या ओव्यांतून त्या स्मरणाने काय फल प्राप्त होतं याचं वर्णन पहा. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जिव्हेसिये. जयाचेनी आठवे. ज्या श्रीगुरूंचं गणपती म्हणून स्मरण केलं त्या श्रीगुरूंची फक्त आपल्या अंतःकरणामध्ये एक मानस पूजा, एक मानसिकतेने त्या श्रीगुरूंची श्रद्धापूर्वक आणि विश्वासपूर्वक त्यांचं नुसतं स्मरण केलं, आठवण केली तर त्या आठवणीच्या द्वारे कोणतं फल प्राप्त होणार आहे? जयाचेनी. जयाचेनी म्हणजे ज्या श्रीगुरूंचेनी. आठवे म्हणजे आठवणीने, स्मरणाने. त्यांचं अंतःकरण म्हणजे चिंतन केलं असताना त्या चिंतनाने काय होत आहे? शब्दसृष्टी अंगवे. अंगवे शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन होते, प्राप्त होते, अधीन होते, त्याला सहजतेने त्याला शरण येते.
काय शरण येतं? शब्दसृष्टी. शब्दसृष्टी. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. आपल्या वाणीच्या मध्ये माधुर्य येतं, एक प्रकारचा रसाळपणा येतो, बोलण्यामध्ये गोडी येते, एक प्रकारचा लाघवपणा येतो. त्यामुळे रस, अलंकार, साहित्य याने ओतप्रोत असं वक्तृत्व अभिव्यक्त होतं. अशी ही शब्दसृष्टी. असं म्हणताना संपूर्ण ही सगळी शब्दसृष्टी योग्य वेळेस योग्य शब्दाचा प्रयोग होण्याकरता. विचार खूप कधी कधी चांगले असतात, पण ते विचार अभिव्यक्त करण्यासाठी लागणारे जे काही शब्दधन आहेत, ते शब्दधन तर तो योग्य आध्यात्मिक विचार किंवा कोणताही विचार अभिव्यक्त करण्यासाठी शब्द सामर्थ्य नसेल तर तो अभिव्यक्त करता येत नाही. पण आता इथे संपूर्ण शब्दसृष्टीच, सगळ्या शब्दांचे भाषाशास्त्र जे आहेत, ही सगळी शब्दसृष्टी अंगवे म्हणजे त्याच्या अंगीभूत होते, त्याच्या स्वाधीन होते, त्याच्या अधीन होते. एवढंच नाही तर सारस्वत आघवे जिव्हेसी, जिव्हेसी आघवे सारस्वत ए. जिव्हेसी म्हणजे आपल्या जिव्हेवर, आपल्या वाणीवर काय येतं? जिव्हेसी आघवे सारस्वत ए. आपल्या जिव्हेवरती संपूर्ण सारस्वत शब्दाचा अर्थ आहे इथे सगळ्या प्रकारची विद्या. प्रत्यक्ष सरस्वतीच अधिष्ठात्री देवता सगळ्या विद्यांची असल्यामुळे, वाणीची देवता असल्यामुळे ती वाणीच जणू काही त्या चिंतकाच्या, अभ्यासाच्या, नमस्कार करणाऱ्याच्या जिव्हेवरती प्रत्यक्ष अभिव्यक्त झालेली असते. म्हणून वाणीला राहण्याचं ठिकाण, सरस्वतीला राहण्याचं ठिकाण आपली वाणी आहे. म्हणून वाणीच्या द्वारे अश्लील शब्दांचा प्रयोग कधीही करू नये, वाच्य शब्दांचा प्रयोग कधीही करू नये. वाणी ही सरस्वतीचं ठिकाण असल्यामुळे त्या वाणीला जे अमंगल पदार्थांचा कधीही स्पर्श होऊ देऊ नये. जे चुकीचे पदार्थ आहेत, जे शास्त्राने सांगितलेले, निषिद्ध म्हणून सांगितलेले आहे, अशा गोष्टींचा स्पर्श त्या वाणीला होऊ देऊ नये. दुसऱ्याची निंदा ह्या वाणीने करू नये. आणि जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पंचविषयांच्या मध्ये अडकलेले आहेत, सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव याच्यामध्ये गुंतलेले आहेत, अशा लोकांचं वर्णन आपल्या वाणीने करू नये. म्हणजे ज्यांच्या जीवनात कोणतंच चारित्र्य नाही, असं चारित्र्यहीन असणाऱ्या लोकांचं वर्णन सरस्वती प्रसन्न असलेल्या व्यक्तीने करू नये. मी नेहमी ढोकले सरांना सांगतो, तुम्ही या भाषणाच्या मध्ये खूप लोकांचं वर्णन करतात, त्यांचा तसा तो अधिकाराने असतो. पण सरस्वतीला मोठा अपमान वाटतो, अरे आपण याच्या वाणीवरती आरूढ झालो आणि हा व्यक्ती नको त्या व्यक्तींचं वर्णन करतो आहे. कदाचित तिला संकोच वाटत असेल आणि म्हणून वर्णन करायचं तर ब्रह्मविद्येचं वर्णन करायचं, चारित्र्य संपन्न महापुरुषांचं वर्णन करायचं, आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या संबंधाने बोलायचं, कारण ती वाणीची मांगल्यता आहे. म्हणून ही वाणी सरस्वतीचं आश्रयस्थान आहे, ती खूप जपून वापरली पाहिजे. आणि ती चुकीच्या कामासाठी जेव्हा वापरली जाते तेव्हा त्याचं तेज आणि सामर्थ्य, ओजस्विता, तेजस्विता ही कमी होते. शब्दांचा प्रयोग माऊली करतात, जिव्हेसी अघवे सारस्वतये. या जिव्हेवरती संपूर्ण सारस्वत म्हणजे सरस्वतीच
विद्येच्या माध्यमातून संपूर्ण विद्या सरस्वती घेऊन त्याच्या वाणीवरती ती आरूढ होत असते. आणि असा श्री गुरूंचं स्मरण केलं तर सगळ्या विद्यांचा अधिष्ठाता बनतो. प्रत्यक्ष सरस्वती सगळ्या विद्या घेऊन त्याच्या जिव्हेवरती ती स्थानापन्न होते. संपूर्ण शब्दसृष्टी त्याच्या स्वाधीन होते. आणि असा जेव्हा गुरुभक्त ईश्वर भक्त बोलण्याकरता जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा अशा महापुरुषाच्या वाणीतला गोडवा कसा असतो त्याचं वर्णन करतात. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे, रस होती ओळगणे अक्षरांसी. बघा, ही गोष्ट 15व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितली आहे की संपूर्ण चंद्र, कोट्यावधी सहस्र चंद्र अशा गुरूंचं स्मरण केलं असताना वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो. आणि त्या गोडव्याच्या पुढे 16 कलांनी परिपूर्ण असणारे कोट्यावधी चंद्र ओवाळून टाकावेत एवढं सामर्थ्य त्या वक्तृत्वाच्या मध्ये येतं, असा उल्लेख 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला माऊलींनी केला आहे. तशीच ओवी आहे या ठिकाणी. वक्तृत्व गोडपणे. बऱ्याच लोकांना हा शब्दच उच्चारता येत नाही. एक जण माझ्याकडे आला आणि तो म्हटला की मला खूप चांगलं वक्तृत्व येतं आणि मला वक्तृत्वामध्ये माझा नंबर आला, मला बक्षीस मिळालं. मी त्याला तोच प्रश्न तीनदा विचारला, कशामध्ये कशामध्ये कशामध्ये? तर त्याने तीनदाही मला सांगितलं वक्तृत्वामध्ये. वक्तृत्वामध्ये. तर वक्तृत्व हा शब्द तसा नाहीये, वक्तृत्व हा शब्द आहे. वाक म्हणजे वाणी आणि त्या वाणीचं कौशल्य, बोलण्याची कला ही जिच्या मध्ये राहते ती आहे वक्तृत्व. जसं की पुरुषत्व, स्त्रीत्व म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी राहणारा तो गुण म्हणजे त्याला पुरुषत्व म्हणतात. स्त्रीच्या ठिकाणी राहणारा तो गुण त्याला स्त्रीत्व म्हणतात. तसं वाणीच्या ठिकाणी संबंधाचा असणारं कौशल्य त्याला वक्तृत्व म्हणतात. म्हणून श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेलं जे वक्तृत्व आहे ते वक्तृत्वाला इतका गोडवा येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वक्तृत्व गोडपणे. त्या वक्तृत्वाला इतका गोडवा येतो, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे तसं त्या वक्तृत्वाला गोडवा येतो. आणि त्या गोडव्याच्या द्वारे गोडपणे, त्या गोडपणाने काय होत आहे, अमृताते पारुखे म्हणे. ते वक्तृत्वातला गोडवेपणा अमृताते म्हणजे अमृतालाही, पारुखे म्हणे म्हणजे ते पारसं आहे, ते पारखं आहे, ते शिळं आहे. म्हटलं हे काय अमृत आहे का? ते अमृताते पारुखे म्हणे. अमृत आहे हे शिळं आहे, कमी सामर्थ्यवान आहे, बस आता तो गप्प राहा. म्हणजे अमृतालाही गप्प बसायला लावणारं एवढं गोडवा त्या गुरु साधकाच्या वाणीतून अभिव्यक्त होतो. म्हणून वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. त्या अमृतालाही पारखं म्हणणार आहे, त्याला त्याची उणीव दाखवणार आहे, त्याचे दोष दाखवणार आहे, असं वक्तृत्व निर्माण होतं. आणखी काय होतं, रस होती ओळंगणे अक्षरांसी. अक्षरांसी रस ओळंगणे होती. अन्वयार्थ आपण लावला, अन्वयाच्या दृष्टीने विचार करू. अक्षरांसी त्या वक्त्याच्या मुखातून निघालेले जे अक्षर आहे
त्या अक्षरांना कोण ओळंगणे, ओळंगणे शब्दाचा अर्थ आहे साष्टांग दंडवत घालणं, नमस्कार करणं, वळवून टाकणं, स्वाधीन होणं अशा अर्थाचे शब्द आहेत. मग अक्षरांशी कोण ओवाळणी करतं, कोण स्वाधीन होतं, कोण नमस्कार करतं, कोण सेवक बनतं, तर रस होती. रस अक्षरांशी ओळंगणे होती. रस आहे त्या अक्षरांना शरण येतात की तुमच्या या अक्षरांच्या मध्ये आम्हाला तुम्ही जागा द्या. असं कोण म्हणत आहे? रस. पण कसं म्हणतायत ते? ओळंगणे, अगदी विनम्र भावाने, दास होऊन, नम्र होऊन त्या बोलणाऱ्याला म्हणतात की तुमच्या शब्दांच्या मध्ये आम्हाला जागा द्या. रस हा शब्द दोन ठिकाणी विशेषतः वापरला जातो. पहिल्यांदा जेव्हा आपण भोजन करतो त्या भोजनाच्या मध्येही सुद्धा रसाचा विचार आला आहे. तिथे विशेषतः 6 रसांचा विचार येतो. त्याला षड्रस असंही म्हणतात. गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू अशा प्रकारचे. कट्वम लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना. अर्थात हे जे काही 6 प्रकारचे रस आहे, भोजनातली चव यातून आपल्याला आपल्या वाणीला समजत असते. हे भोजनातले षड्रस आहे. पण रस शब्दाचा प्रयोग साहित्यामध्ये केला जातो. तो मनाच्या स्तरावर. आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. त्या सुप्त रूपाने असतात आणि त्या भावनांना जागृत करणारे जेव्हा सृष्टीमध्ये येतात तेव्हा त्या अंतःकरणामध्ये असणारा भाव हा अभिव्यक्त होतो आणि त्यातून मग पुढे रसांची अभिव्यक्ती होते. आणि ते रसशास्त्राची निर्मिती आपल्या भारतामध्ये भरत मुनींनी केलेली आहे. भरत मुनी यांनी हा रसांचा खूप विचार केला आहे. आणि भरत मुनींच्या नंतर अभिनव गुप्तांनी त्या रसशास्त्रावरती विचार केला आहे. साहित्यांचा जे अभ्यास करतात, म्हणजे ते साहित्य संस्कृतलं असेल, मराठीतलं असेल, हिंदीतलं असेल किंवा कोणत्याही भाषेतलं जेव्हा साहित्याचा विचार केला जातो तेव्हा ह्या रसांचा आवर्जून विचार केला जातो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 12व्या अध्यायामध्ये नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नांचे अगरू भावार्थाची गिरीवरू निफजवी माये. श्रीगुरूंना प्रार्थना केली की तुमच्या कृपेच्या द्वारे माझ्या या साहित्याच्या मध्ये परिपूर्ण असणारं वाङ्मय माझी ज्ञानेश्वरी व्हावी. नवरस भरवी सागरू. नवरसांनी भरलेला हा सागर माझा ग्रंथ व्हावा. करवी उचित रत्नांचे अगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माय. हे सगळं माझ्या साहित्यामध्ये निर्माण व्हावं याकरता माऊली प्रार्थना करत आहेत. 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेल्या आहे गोष्टी. आणि म्हणून शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र आणि शांत असे नवरस साहित्यिकांनी मांडलेले आहेत. भरत मुनींनी 8च रस मानले आहेत, पण नंतरच्या काळामध्ये नवरस आणि कधी कधी शांतरस हाही त्यामध्ये समाविष्ट करून घेतला आहे. ह्या रसांची निर्मिती कधी होते तर पहिला शृंगार रस. याचा फार आपण विचार करणार नाही कारण आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. स्त्री पुरुषांच्या मध्ये एकमेकाच्या विषयी असणारा जो काही आकर्षण आहे
जी काही रती प्रीती आहेत त्यांच्या या व्यवहारातून जो रस बाहेर येतो तो शृंगार रस आहे. त्या शृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती. आणि हा शृंगार रस ह्या स्त्री पुरुषांच्या आकर्षणाच्या हावभावातून तो अभिव्यक्त होतो. त्याला शृंगार रस असं म्हणतात. त्याचा स्थायी भाव हा रती आहे. दुसरा आहे वीर रस. जेव्हा दोन योद्धे एकमेकाच्या मध्ये लढण्याकरता प्रारंभ, तेव्हा विविध प्रकारचे वाद्य वाजवले जातात. त्यामध्ये शंख वाजवले जातात, मृदंग वाजवले जातात, भिरी वाजवले जातात आणि त्यातून मग त्यांना एक उत्साह निर्माण होतो. आणि कधीही न संपणारा उत्साह जेव्हा योद्ध्यांच्या मध्ये तो प्रस्फुटित होतो तेव्हा त्या भावाला वीर रस असं म्हणतात. महाभारताचं जेव्हा त्या टीव्हीत आपण ते कार्यक्रम बघायचो तेव्हा ते कौरव पांडव युद्धाला आरंभ होण्याच्या पूर्वी आक्रमण असं म्हणताना जसं ते एकमेकासमोर तुटून पडायचे, हा वीर रसातला भाव आहे. मग शृंगार रस, वीर रस, असं आहे करुण रस. अनेक प्रकारचं दुःख, शोक या गोष्टी जेव्हा निर्माण होतात तेव्हा करुण रसाची अभिव्यक्ती होते. कोणाचा मृत्यू झाला, वियोग झाला, काही अशा हृदयद्रावक घटना घडल्या तेव्हा करुण रस उत्पन्न होतो. त्यातून त्या करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. अर्थात त्या शोकातूनच पुढे करुण रस उत्पन्न होतो. नंतर रौद्र रस आहे. जेव्हा मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या जातात तेव्हा क्रोध उत्पन्न होतो आणि तो क्रोध उत्पन्न की मग जो भाव अभिव्यक्त होतो त्या भावाला रौद्र रस असं म्हणतात. हे सगळे भाव आतमध्ये असतात आणि जेव्हा एखादा रस अभिव्यक्त होतो तेव्हा संपूर्ण शरीराच्या मध्ये बदल होतात. त्या भावाप्रमाणे, त्या रसाप्रमाणे बदल होतात. जेव्हा राग येतो तेव्हा ओठांचं स्फुरण होतं, डोळे लाल होतात, दोन्ही नाकांच्या नाकपुड्या त्यातून असे थरथर करायला लागतात, बोटं हलतात. आणि हा जो क्रोधातून जो रस उत्पन्न होतो त्याला रौद्र रस म्हणतात. तो त्याचा क्रोध हा स्थायी भाव आहे. नंतर हास्य रस. एखादी विसंगती जेव्हा दिसायला येते तेव्हा विसंगतीतून आपल्याला हास्य रस उत्पन्न होतो. समजा एखाद्याने धोतर घातलेलं आहे आणि वरती टाय घातला आहे, आपण म्हणतो काय विसंगती आहे. किंवा टोपीच उलटी घातली किंवा चष्मा इथे घालण्याच्या वरतीच ठेवला असा आणि कुठेही चष्मा असं म्हटलं. जेव्हा जीवनामध्ये विसंगती दिसते, घडते किंवा घडवली जाते तेव्हा त्यातून हास्यरस उत्पन्न होतो. आणि हास्यरस कृतीला आल्हादकारक मानला जातो. मनुष्य हा औपचारिक जगायला लागल्यामुळे हसणं त्याचं विसरूनच गेलं. म्हणून योगासना करणारे जे मंडळी आहेत, योग शिक्षक आहेत, ते शेवटी हास्यासन करतात आणि एकदम हात उंच करून ते हसतात. अर्थात हास्यरस त्याचा स्थायी भाव आहे हसणे, हा एक भाव आहे. नंतर भयानक रस. भीती वाटणं, पोटामध्ये गोळा उठणं, एकदम अस्वस्थ होणं, हा भयानक रस आहे. नंतर बिभत्स रस म्हणजे किळस येणं, जुगुप्सा हा त्याचा स्थायी भाव आहे. जसं की
10x10च्या खोलीमध्ये 10 माणसं राहतात. दोन्ही बाजूने गटारं वाहतात आणि एकदम असा घाण वास येतो आणि तिथंच ते जेवत असतात. असं वर्णन केलं की आपल्या वाटतं नको नको बस झालं ते वर्णन. म्हणजे हा जो रस आहे हा आहे. वर्णन करता करता ऐकणाऱ्यालाच उलटी होईल असं वर्णन करणं हा बिभत्स रस आहे. अद्भुत. जेव्हा काही विस्मयकारक घडतं, अचानकपणे आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला राष्ट्रपती पुरस्कार भेटला, हा हा हा, एकदम विस्मयकारक. सामान्य मुलगा आहे परंतु त्याने प्रयत्नाच्या द्वारे UPSC MPSC पास केला आणि त्याचं नाव आलं, अरे आश्चर्य. त्याला अद्भुत रस असं म्हणतात. हा विस्मयाने निर्माण होतो. म्हणजे अद्भुत रसाचा विस्मय हा स्थायी भाव आहे. नंतर आपल्या घरी एखादी महापुरुष आले किंवा आपण घरामध्ये पूजा केली, देवाची आरती केली, काही ग्रंथाचं वाचन केलं, ध्यान केलं, त्या स्थितीत मनाची जो अवस्था असते एकदम शांत, गंभीर, अंतर्मुख, त्याला शांत रस असं म्हणतात. सगळ्या संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या मध्ये जे 9033 ओव्या आहेत यामध्ये वेगवेगळे रस आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी शांताच्या रसा अद्भुत आला आहे पाहुणेरा, एराही रसा पांते होईल मानू असं म्हणून वर्णन केलं आहे. आणि शृंगाराच्या माथा पायी ठेवू, हा जो शृंगार रस सर्वश्रेष्ठ मानला जातो व्यावहारिक जीवनामध्ये, त्याच्याही डोक्यावरती पाय ठेवून रसाची स्थापना करून या ओव्यांच्या माध्यमातून शांत रसाचा अभिव्यक्तीकरण करूया. म्हणून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा मुख्य भाव हा शांत रस आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यासक बनल्यानंतर तुमची अंतःकरण वृत्ती सुद्धा शांत, अंतर्मुख, प्रसन्न, हळूवार बनली पाहिजे. त्याला म्हणायचं की हे 9 रस आहे. हे काय करतात? अक्षरांशी रस ओळंगणे होती. या अक्षरांना वक्त्याच्या एका एका शब्दातून, अक्षरातून हे नवरस म्हणतात की आम्हाला इथे जागा द्या राहायला. अक्षरांची सेवा करतात हे नवरस. म्हणून अक्षरांशी रस ओळंगणे होती. अक्षरांना हे रस लोटांगण घालतात, त्यांचे दास बनतात, त्यांच्याशी एकरूप होतात. हा भाव त्या भगवान गणेशांचं स्मरण अर्थात गुरूंच्या रूपाने केलेल्या गणेशांच्या स्मरणातून हे गुण प्राप्त होतात. दुसरं आहे भावाचे अवतरण. अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्व भेद. ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं म्हटलंय. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जी चूर्णिका येते, भावार्थ दीपिकायाम श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम असं वर्णन येतं. अर्थात ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजे बोलणारा जेव्हा बोलतो तेव्हा त्या बोलणाऱ्याच्या शब्दाच्या मागे, अक्षराच्या पाठीमागे काय भाव आहे तो ओळखला पाहिजे. कधी कधी शब्दाने वेगळं सांगायचं असतं आणि भाव हा वेगळा असतो. जसं की आपण नेहमी बघत असतो 8:30 ते 9:30 ही प्रवचनाची वेळ आहे आणि 9:30 वाजले आणि कोणीतरी श्रोत्याने आठवण करून दिली की 9:30 वाजले बरं का आता. मग आता 9:30 वाजले हे सांगायचं आहे का? त्यातून त्याचा भाव हे आहे की प्रवचनाची वेळ झाली, आता आपण थांबा. पण आता आपण थांबा असं न म्हणता तो फक्त म्हणतो की आता 9:30 वाजले. मग शब्द वेगळा आहे पण बोलणाऱ्याचा जो भाव आहे तो वेगळा आहे. याला म्हणायचं
हा भाव. तसं गीतेतले शब्द आहेत, अक्षर आहेत, श्लोक आहेत, केवळ डिक्शनरीच्या किंवा शब्दसूचीच्या अनुसार अर्थ करणं हा वेगळा भाग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी शब्दांचा अर्थ सांगणार नाही, मी फक्त पदांचं विश्लेषण करणार नाही, तर काय करणार आहे, तया अक्षरातील भाव पाववीन तुम्हा ठाऊ, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये असणारे जे अक्षर आहे, त्या अक्षर ज्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघाले, त्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अक्षर बाहेर पडल्याच्या नंतरचा जो भाव आहे, तो भाव मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून भावप्रधान ग्रंथ हा ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावाचे अवतरण. श्रीगुरूंची कृपा झाली की जो प्रत्येक शब्दातला जो भाव आहे, त्या भावाचं अवतरण होईल, त्याचं आगमन होईल, आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या बोलण्यातला भाव किंवा एखाद्या वक्त्याच्या अभिव्यक्त झाला की काय होईल, अवतरविती खूण, तो भाव अवतरण होण्याचं चिन्ह प्रकाशन तुम्हाला होईल की हा भाव यातून उत्पन्न झाला. भावाचे अवतरण, त्या भावाचं अवतरण म्हणजे आगमन होईल, आणि तो भाव अभिव्यक्त झाला की काहीतरी चिन्हाच्या द्वारे ते अभिव्यक्त होईल. हाही स्मरणाच्या द्वारे प्राप्त होणारी फलश्रुती आहे. श्री गुरूंच्या चरणाचं स्मरण केलं असताना हे एक फल प्राप्त होतं. दुसरं आहे, हाताचडे संपूर्ण तत्व भेद. काही ठिकाणी हाताचडे संपूर्ण तत्व बोध असा काही पाठ आहे. इथे आहे हाताचडे संपूर्ण तत्व भेद. संपूर्ण तत्वभेद हाताचडे. तत्वभेद, संपूर्ण तत्वभेद हाताचडे. इथे तत्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत. न्यायाने काय सांगितलं, व्याख्याने सांगितलं, पूर्वमीमांसेने काय सांगितलं, जैमिनीने काय सांगितलं, व्यासांनी काय सांगितलं, भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यांनी काय सांगितलं. म्हणजे दर्शनाचे सिद्धांत असू द्या किंवा धर्मशास्त्राचे सिद्धांत असू द्या किंवा नीतिशास्त्राचे सिद्धांत असू द्या, यातले तत्वभेद, यातले तत्वाच्या मध्ये असणारे प्रकार. अरे वा, ज्ञानेश्वर महाराज बोलता बोलता नीती सांगतात. जयाचे लिले माझी नीती जियाली दिसे. असे भगवत साक्षात्कार पुरुष संपन्न जे असतात, त्यांच्या बोलण्यातनं नीतीचा जन्म होतो. म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं नीती दाखवले आहेत, कधी व्यवहार दाखवला आहे, कधी धर्मशास्त्र दाखवलेलं आहे, कधी आचारशास्त्र सांगितलेलं आहे. मग ह्या सगळ्या सिद्धांताचे भिन्न भिन्न प्रकार या महापुरुषांच्या बोलण्यातनं अभिव्यक्त होतील. भेद म्हणजे प्रकार आणि तत्व म्हणजे सिद्धांताचे प्रकार, संपूर्ण सिद्धांताचे प्रकार. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही हो, निसर्गाचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञानाचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भाषाशास्त्राचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्म साक्षात्काराचे सिद्धांत आहेत. असे ओव्यांचं तपशीलवार चिंतन जर केलं तर आपल्याला वेगवेगळ्या सिद्धांताचे वेगवेगळे प्रकार अनुभवायला भेटतील. काहींनी लिहिलं ज्ञानेश्वरी मंत्रशास्त्र आहे,
काही लोक म्हणतात ज्ञानेश्वरी म्हणजे योगशास्त्र आहे, काही म्हणतात धर्मशास्त्र आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सगळेच शास्त्र आलेले आहेत. जसे समुद्रामध्ये सगळ्याच नद्या प्रवाहित होऊन येतात, संगमात लीन होतात, तसं ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या प्रकारचे सिद्धांत आलेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांना मुख्य सांगायचं आहे अध्यात्मशास्त्र, तत्वदर्शन घडवायचं आहे. पण त्याच्या अनुषंगानं हे सगळेच तत्वांचे भेद ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये येतात. संपूर्ण तत्वभेद हाताचढे. कोणी आपला हरिदासजी आपला माईक चालू आहे. हा, संपूर्ण तत्वभेद हाताचढे. संपूर्ण तत्वांचे प्रकार जे आहेत असे ते महापुरुषांच्या हातामध्ये येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, मी हे सगळं केलं हे माझं काही नाही बरं का, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव आहे. हा ग्रंथ म्हणजे माझ्या गुरूंच्या कृपेचं वैभव आहे. त्याला म्हणायचं की गुरुनिष्ठ झाल्यानंतर कशा गोष्टी ह्या नैसर्गिकरित्या प्राप्त होतात. हाताचढे संपूर्ण तत्व श्री गुरूंचे पाय, हृदय गिवसोने ठाव, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. श्री गुरूंचे पाय जई हृदय ठाव गिवसोनी. जेव्हा श्री गुरूंचे पाय शब्दाचा अर्थ आहे त्यांचं स्वरूप, त्यांचे विचार, त्यांचा बोध, त्यांचा अनुभव, त्यांच्याविषयी असणारी श्रद्धा ही आपल्या अंतःकरणामध्ये सतत ठेवणं. मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. ह्याच 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासनम हे पद येणार आहे. आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी मी गुरूंची कशी कशी सेवा करणार आहे याचं वर्णन आवर्जून पाहिलं पाहिजे. आता इथे काही दिवसापूर्वी स्वामी स्वरूपानंदजी, एक संन्यासी महात्मा जे आता चिन्मय मिशनचे प्रमुख आचार्य आहेत, ते आले आणि मला म्हणाले कि मुझे मैंने एक बार ज्ञानेश्वरी पढ़ी थी और उन्होंने कहा कि जो उन्होंने आचार्य उपासनम जो पद पर जो लिखा है तो इतना गजब का था. ते म्हणाले की मी ते ऐकल्यानंतर पहिल्यांदा असं पाहिलं की गुरूंची सेवा कशा पद्धतीने केली जाते. त्याला म्हणायचं की त्या श्री गुरूंचं स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये सतत आठवणं. हृदय गिवसोने ठाव, आता हृदय आपुले, चौफाळोनिया भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंचे, असं वर्णन केलेलं आहे. ही गोष्ट फक्त शब्दांची नाही बरं का, खरोखरच ज्याच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी भाव असेल ना, त्याच्या अंतःकरणामध्ये हे सगळे सिद्धांत आपोआप निर्माण होतात. आणि म्हणून एवढे भाग्य होय उन्मेषासी. उन्मेषासी तै एवढे भाग्य होय. शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. या ज्ञानाला एवढं भाग्य प्राप्त होतं की जर आपण श्री गुरूंचं स्मरण केलं तर त्या स्मरणाच्या मध्ये सगळ्या विद्यांचा अधिष्ठाता बनतो. शब्दसृष्टी शरण येते. प्रत्यक्ष सरस्वती जिव्हेवरती आरूढ होते. अमृतालाही पारख म्हणणारं वक्तृत्व तयार होतं. आणि अक्षरांची नवरस आहे ती सेवा करतात. आणि बोलण्यातल्या पाठीमागचा भाव तो अवतरित होतो. आणि अवतरित झालेला भाव तो काहीतरी चिन्हांच्या द्वारे अभिव्यक्त केला जातो. आणि सगळ्या ऑल ब्रँचेस ऑफ नॉलेज, सगळ्या ज्ञान शाखांचे विविध प्रकार त्याच्या वक्तृत्वामध्ये भिन्नत्वाने आपल्याला वेगवेगळ्या रूपाने पाहायला भेटतात. एवढं ज्ञानाचं भाग्य श्री गुरूंचं स्मरण केलं असताना प्राप्त होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते नमस्कारो. आणि आता मग इथून पुढे 13व्या अध्यायाची एक पार्श्वभूमी किंवा उपोद्घात तो सुरुवात होतो.
तो आपण उद्या पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण